हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय आहे चिंतनाचा तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. गेल्या वेळेला आपण ह्या आनंदाने जीवन जगण्याच्या अंगाने सहज हा आनंद कसा आहे की तो पाहण्यात सहज आहे, पाहण्यातून तो सहजपणे अनुभवता येतो, ऐकण्यातून अनुभवता येतो, किंवा ज्ञानेंद्रियाच्या सर्व अंगाने हा सहज असलेला आनंद आपण अनुभवू शकतो. हा सहज असलेला आनंद असून सुद्धा तो सहजपणे अनुभवायचा तर सोडाच, पण माणसं दुःखीच जास्त व्हायला लागतात का, असा प्रश्न येतो. त्याचं एकच उत्तर असं बघायला गेलं तर अध्यात्माच्या दृष्टीने आपण म्हणतो माणसाचा अहंकार हा दुःखाला कारणीभूत ठरतो. आता अहंकार दुःखाला कारणीभूत ठरतो म्हणजे हा अहंकारातून माणसांच्या ठिकाणी काय असतं की त्यांच्या ठिकाणी तो आग्रह असतो की समोरच्या व्यक्तीने आपल्या मनासारखं वागलंच पाहिजे. हा जो आग्रह आहे आपापसात अगदी म्हणजे समोरची व्यक्ती म्हणजे इथे म्हणताना आपलं अगदी कुटुंब आलं, मित्रमैत्रिणी आल्या, हे जवळची काही माणसं आली, खूप मोठं जग म्हणत नाही की प्रत्येक व्यक्तीचं जे जग आहे म्हणजे त्याच्या अवतीभोवती असलेली रोज भेटण्यात त्याला माणसं किंवा त्याचे नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी हे सगळं असं ते त्याचं जग असतं खरं. आणि त्या जगामध्ये आपण जेव्हा आपल्या मनासारखंच इतरांनी वागलं पाहिजे, आपण म्हणतो तसंच त्यांनी केलं पाहिजे, हा जो आग्रह असतो तो आग्रहच दुःखाला कारणीभूत ठरतो. कारण इथे सर्वसाधारण माणसं हे लक्षात घेत नाहीत की प्रत्येक व्यक्तीचा पिंड वेगळा असतो, की प्रत्येक व्यक्तीची प्रकृती म्हणजे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजे स्वभाव, वागण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत किंवा काही धारणा, भावना या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असतात. आणि हे वेगवेगळ्या असल्यामुळे दोन व्यक्ती काही ठिकाणी त्यांचं मत एक असू शकतं, तर काही ठिकाणी मतामध्ये भिन्नता असू शकते. आणि हे सर्व आपण समजून घेत नाही तेव्हा तिथे वादविवाद सुरू होतात की बाबा समोरच्याचं म्हणणं असं आहे, आपलं म्हणणं असं आहे. आता त्याचं सुवर्णमध्य साधला पाहिजे हा एक भाग असतो की ते सुवर्णमध्य साधतात की योग्य कोणता अयोग्य कोणता हा सगळा विचार, त्याच्यावर विचार करून बाबा हे आपण हा मग एक सांगतो ते हे बरोबर आहे की दुसरं सांगतो ते बरोबर आहे, तर त्याचं सुवर्णमध्य काय किंवा कोणाचा कोणती बाजू बरोबर आहे याचा सारासार विचार करण्याची माणसाकडे जर वृत्ती असेल तर तिथे वादविवाद होत नाहीत. वादविवाद म्हणजे इथे भांडणं म्हणतो आपण, त्याला भांडणच. वाद म्हटलं की संवाद पण येतो आणि अगदी वादावादी म्हणतो किंवा भांडणं म्हणतो ते येतं. आणि इथेच माणसं भांडतात म्हणजे हा आग्रह असतो ते त्यांना काही गोष्टी आवडत नाहीत, त्यामुळे तो आग्रहातून समोरच्याचं मत किंवा मताच्या विरोधात ज्या बोलण्याच्या ओघामध्ये तिथे क्रोध निर्माण होतो किंवा द्वेष निर्माण होतो किंवा मत्सर निर्माण होतं आणि त्याच्यातून दुःखाला सुरुवात होते. म्हणून दुःखाला कारणीभूत जे असतो तो आपला अहंकार असतो. म्हटलं की अहंकारातून निर्माण होणारा आग्रह असतो. काही पुढे जर समजूतदारपणा नसेल किंवा सहिष्णुता वृत्ती नसेल किंवा तिथे त्यावेळेला कसं वागायचं ही तो भाग जर नसेल माणसाच्या ठिकाणी की अमुक ठिकाणी आपण कुठे शांत बसायचं, कुठे बोलायचं हे जर नसेल
तर तिथे भांडणंही होतं आणि तिथे दुःख निर्माण होतं. म्हणून बोलण्यातून माणसं, ज्या बोलण्यातून सहज बोलणं हा आनंददायी गोष्ट आहे, पण त्यात सहज बोलण्याच्या ऐवजी काहीतरी वेडवाकडं बोलण्यातून माणसं दुःखी होतात आणि दुःखातून हे सगळं चाललेलं असतं. म्हणून आपण सारे आनंद जीवन जगूया यासाठी प्रत्येक माणसाने स्वतःचं निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. हा एक महत्वाचा भाग आहे. तिथे कोणीही परफेक्ट नाही हा दुसरा विचार असला पाहिजे की आपणच परफेक्ट आहोत, सगळे परफेक्ट नाहीत असं काही लोकांचं मत असतं. प्रत्येकाकडे दोष असतात आणि प्रत्येकाकडे गुण असतात. प्रत्येकाला एखाद्या गोष्टीकडे विशेष त्याच्याकडे ज्ञान असतं, तर दुसऱ्या ठिकाणी त्याच्याकडे ते विशेष ज्ञान नसतं. हे जर आपण समजून घेतलं तर तिथे समजूतदारपणा येऊ शकतो. एखाद्याचा स्वभाव असाच आहे हे जे आपल्या घरातल्या मंडळीपैकी कोणाला वाटतं की नाही त्याचा स्वभाव तसा ना, जाऊ देत, तिथे थोडंसं दुर्लक्ष, बाकीच्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत ना तिथे कर. म्हणजे इथे कसं होतं तर तो संयम येतो किंवा त्या संयमातून माणसं आनंदाने जीवन जगू शकतात. म्हणून इथे हे सगळं जे जीवन प्रवास जो आपला चाललेला आहे आणि ह्या जीवन प्रवासाकडे एक वेगळ्या अंगाने जर आपण पाहायला लागलो की जीवन प्रवासाकडे पाहताना वेगळ्या अंगाने पाहायचं, कसं पाहायचं की ते थोडंसं शांतपणे जीवनाकडे पाहण्याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. की अशा एक वेळ प्रत्येकाने स्वतःकडे घेतला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये कशा कशा घटना घडत गेल्या एक लक्षात घ्या, म्हणजे भूतकाळाला, आणि त्या भूतकाळातून आपल्याला काही काही गोष्टी शिकायला मिळाल्या. भूतकाळात आता बरेच लोक असं म्हणतात की भूतकाळात माणसं गुंततात किंवा भविष्यात गुंततात आणि त्याच्यातून वर्तमानाकडे दुर्लक्ष करतात आणि तिथे दुःखी होतात, असं एक प्रकार आहे. पण भूतकाळातल्या अनिष्ट गोष्टींमध्ये गुंतल्यामुळे माणसं दुःखी होतात, हे लक्षात आहे. भूतकाळामध्ये जर चांगल्या घटना घडलेल्या असतील आपल्या आयुष्यात तर त्याच घटना आठवल्या तर आपल्याला आनंद होतो. आणि तो आनंद जर ह्या क्षणाचा, आनंद कधी होतो वर्तमानात. पण भूतकाळातल्या काही चांगल्या घटना घडल्यात, कुठेतरी आपल्या मुलांनी चांगले मार्क्स मिळवले आहेत, तो एक चांगला ग्रॅज्युएट झालाय किंवा चांगल्या गोष्टी झाल्या, असं जर एखाद्या आई वडिलांनी बघितलं असं, ते विचार केला भूतकाळात जे झालेल्या गोष्टी खरोखरच्या, तर त्यांना आनंद होतो. किंवा त्या सगळ्या अनेक घटना भूतकाळात चांगल्या चांगल्या घडलेल्या असतात आणि त्याच्यातून आपल्याला एक वेगळा अनुभव येत असतो. परत लक्षात, म्हणून इतिहास म्हटला की इतिहास हा भूतकाळ आहे, लक्षात घ्या. मग इतिहास भूतकाळ, मग त्याचा अभ्यास कशाला करायला पाहिजे असं विचारेल. पण आपल्याला आज त्या इतिहासापासून काही धडे जर घेता आले, म्हणजे त्या इतिहासात म्हणजे भूतकाळात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घडलेल्या घटनेतून योग्य आणि अयोग्य, त्यावेळेला काय योग्य होतं आणि काय अयोग्य झालं हे जर ज्या माणसाला कळतं त्यावेळेला त्याला म्हणतात त्याला ज्ञान झाला, म्हणजे तो शहाणा झाला. ज्ञान झाला म्हणजे तो शहाणा होतो. तिथे अरे असं केलं तर हे असं होतं. हा भूतकाळ म्हणजे प्रत्यक्ष समोर घडलेल्या गोष्टीचं उदाहरण आपल्या समोर असलं की माणूस त्यातून तसं करू नये असा शहाणा होतो. पण महाराजांचं एक अमृत विचार आहे, इतिहासापासून जे धडे घेत नाहीत त्यांना गधडे म्हणतात, आणि माणसं जास्त गधडेपणच करतात, धडे घेणं कमी होतं आणि इथे दुःखी होतात. म्हणजे आपण म्हणतो ना, कधी विनोदाचा भाग सोडला की धडे घ्यायचेच नाहीत, आपलंच ते खरं असं करून माणसाचे जीवन जगतात आणि परत तसंच चुका करतात आणि त्या चुकीतून परत आपल्या आत्ताच्या काळामध्ये वर्तमानामध्ये दुःखी होतात. म्हणून भूतकाळातल्या घटना पाहताना अनिष्ट घटना घडलं त्यापासून अनुभव घ्या की अनिष्ट घटना का घडली. पण ते घडले, पण त्याच्या मागे ते दुःख आणि आनंद व्यक्त करण्यासाठी नव्हे, तर आपल्याला ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. त्या भूतकाळातल्या काही घटना जर आपल्या लक्षात आल्या आणि त्याच्यातून अमुक एक गोष्ट असं झालं तर ते हे असं वाईट घडलं नसतं किंवा त्यातून आणखीन चांगलं काही निपजलं असतं, हा बोध आपल्याला तिथे होतो. आणि मग त्याचा उपयोग काय होतो वर्तमानात जीवन जगताना. म्हणून भूतकाळातल्या घटना ह्या अनुभवण्यासाठी असतात, तो अनुभव असतो आणि त्या अनुभवाच्या अधिष्ठानावर आपल्याला वर्तमानात आनंदाने जगता येतं, लक्षात घ्या. आता इथे भूतकाळातल्या
चांगल्या घटना आठवणं हा एक भाग येतो की चांगल्या घटना आठवलं आपण शांत होऊन आपल्या भूतकाळातल्या ज्या घडलेल्या चांगल्या चांगल्या घटना आपण आठवायला लागलो की मनाला एक वेगळा आनंद येतो, समाधान वाटतं, शांत वाटतं. हा एक प्रकारचा. पण भूतकाळात अनेक अनिष्ट घटना घडलेल्या असतात आणि त्या अनिष्ट घटनांचा खिळा आपण तिथे ठोकत बसलो तिथे दुःखी होतो. अनिष्ट घटना घडल्या त्याचं कारण काय हे जर समजून घेतलं की घडलंय पण त्याच्यासाठी काही कारण आहेत तर दुसऱ्याला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. अशा वेळेला लक्षात ठेवायचं इथे प्रत्येक वेळेला आपल्या जीवनाचा संबंध तिथे असल्यामुळे इथे आपल्या ठिकाणी आपण कसं त्या घटनेला सामोरं जायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात नसल्यामुळे तिथे कसं व्हायचंय की ते नाहीये त्याच्यात अडकू नका. म्हणून इतिहासाकडे पाहणं किंवा भूतकाळाकडे पाहणारा माणूस जर ज्ञानासाठी पाहत असेल तर तो शहाणा होतो. पण नुसतं भूतकाळातल्या घटनेतून भावनेतून पाहायला लागला की तो दुःखी होतो. त्याला उपाय नको असतो. फक्त हे असं झालं तसं आमच्या जीवनात असं झालं अशी रडणारी माणसं भरपूर असतात बघा. ते स्वतःही रडतात. त्यांना वाटतं काय आपण काय खूप चांगलं केलं पण नाही. तोही दुःखी झाला ऐकणाऱ्यालाही डोक्याला ताप झालेला असतो खरं सांगायचं. तोही बिचारा काय करणार. पण इथे नेहमीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की आता पती पत्नी जेव्हा भांडण करतो त्यावेळेला नेमकं काय निघतं तुम्ही पूर्वी हे असं तू केलं तर मी असं केलं असा तोच म्हणजे वाईट गोष्टींचाच कोळसा उगाळला जातो बघा. ते भांडणं म्हणजे काय घडलेल्या घटना आहे त्या घटनेचा कोळसा उगाळत बसणं असा तो वादविवादाचा प्रकार असतो. आता जे झालंय ते झालंय त्याने शहाणं होऊन आता कसं करायचं ते बघ ना. पण बघा तुम्ही सगळ्या कुटुंबातल्या भांडणामध्ये भूतकाळात त्यांनी तू असं असं केलं होतंस असं केलं होतं म्हणून त्याच्या अंगाने आपण राग प्रकट करत बसतो. असं केलं कशासाठी झालं का झालं आणि त्याचा उपाय काय हा विचार माणसं करतच नाहीत. आणि म्हणून कोणतेही भांडणं तंटे जे आपण म्हणतो त्या भूतकाळातला कोळसा उगळण्यासाठी असतो आणि कोळसा उगळून शेवटी सगळं काळच समोर येतं. आणि म्हणून जे घडलेलं आहे त्याच्यातून योग्य काय झालं पाहिजे होतं हा जर माणूस विचार करायला लागला तर आता मी कसं वागेन हे कळायला लागतं. लक्षात घ्या. ज्या वेळेला एका सायंटिस्ट ज्यावेळेला तो शोध लावण्यासाठी प्रयत्न करत होता आणि शोध लावता लावता त्याची अख्खी लॅबोरेटरी जळून गेली. त्याने परत उत्साहाने परत ती लॅबोरेटरी बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. तर त्यांना सगळ्यांनी विचारलं एवढं तुझं गेलं फक्त तुला वाईट वाटलं नाही. नाही म्हणून मला कळलं माझं काय चुकलं आणि ते आता चुकू नये म्हणून मी आता परत लॅबोरेटरी आता मी परत संशोधन करेन. हा जो पवित्रा त्याचा होता तो बरोबर होता. नाही तर एखादा माणूस रडत बसला डोक्याला हात लावून बसला आणि सगळ्यांना तेच सांगा असं झालं. बऱ्याच लोकांची सवय असते बघा काही झालं की त्या मागच्या गोष्टींचं उगीच असं झालं सांगत बसतात आणि दुःखी होत रडत बसतात मनातल्या मनात. आणि मग ते कशा आनंदाने जीवन जगू शकतील हा महत्वाचा मुद्दा असतो. म्हणून एका बाजूने भूतकाळात अडकायचं नाही म्हणजे भूतकाळातल्या अनिष्ट गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. अनिष्ट घटना घडलेल्या आहेत घडू शकतात आणि त्याला काही कारण आहेत आणि त्या आता घडू नये म्हणून आता मी काय केलं पाहिजे हा मला विचार केला पाहिजे. एक. दुसरं भविष्याची चिंता इथे आपण अडकत असतो. भविष्यात म्हणलं की आता बऱ्याच वेळेला मग आपल्या मुलांचं कसं होणार आता शिक्षण अशा पद्धतीचं आहे एवढा खर्च आहे ते खर्च आहे करून उद्याची चिंता करणारे लोक भरपूर असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने चिंता करतो पण भविष्यात आपल्याला चांगलंच होणार हा विचार करणारे फार थोडे असतात. जे होणार ते चांगलं होणार आता मला त्यासाठी काय प्रयत्न करायचे हे मी ठरवलं पाहिजे. म्हणजे भूतकाळातला अनुभव घ्यायचा असतो आणि भविष्यकाळाच्या दिशेने आपल्याला जर आनंदाने जीवन जगायचं असेल तर भविष्य हे चांगलंच होणार तर होईल न होईल ती उद्याची गोष्ट असते. पण आपल्याकडनं जसं चांगलंच होणार हा जसा आपण विचार करायला लागतो तसं आपल्या अंतर्मनामधून चांगल्या गोष्टी कशा व्हायला पाहिजेत हे सहज व्हायला लागतं. एक नेहमीची गोष्ट लक्षात ठेवा. आताच एखाद्या मुलीचं लग्न होत नाही आणि मग आई वडील डोक्याला ताप घेऊन बसलेले असतात की कसं होणार हिचं कसं होणार तिच्यावर राग होतात चिडतात. त्या मुलीलाही वाटत असं कधी माझं लग्न होईल कधी मी या घरातून बाहेर जाणार. सगळं
असं नकारात्मक विचारात गुंतलेले असतात आणि त्याच्यातून मग सगळे भांडण तंटे चालूच राहतात. बघा जरासं काय झालं की मुलीवर दोष देतात किंवा आई वडील आपल्या एकमेकावर दोष देतात, तुम्ही बघूच शकत नाही, बघत नाही, याच्यातून भांडण तंटे होत असतात. मग इथे काय केलं पाहिजे? त्या मुलीला खरोखर लग्न करायचं असेल तर इथे मनाचं शास्त्र समजून घेता आलं पाहिजे. आपल्याला आपलं लग्न व्हावं असं वाटत असेल आणि आपल्याला आपल्या स्वभावाला अनुकूल असलेला नवरा मुलगा किंवा पती मिळावा असं असेल तर त्या मुलीने त्या असा मुलगा मिळावा असं एक चिंतन करावं लागतं. कोणत्या पद्धतीचा मुलगा, कसा पाहिजे, कसा स्वभाव पाहिजे, काय हवं, ते स्वतःकडे पॉइंट्स तयार करायचे आणि ते पॉइंट्स तयार करून असा तो मिळणार आहे हे मनातल्या मनात चित्र धरत ठेवायचं असतं. आणि हे करता करता एक दिवस तसाच व्यक्ती, तिला त्या मुलीला जसा पाहिजे त्या पद्धतीची व्यक्ती तिच्याकडे आपोआप आकर्षित होते किंवा ती व्यक्ती तिला येऊन भेटते आणि तिथे त्यांचं लग्न होऊ शकतं. आता हे अंतर्मनाचं शास्त्र आहे, याच्यात काहीतरी कल्पना आहे असं नाही. म्हणून आपल्याला कोणतीही चांगली गोष्ट व्हावी वाटत असेल तर आपल्याकडे ते चांगलंच होणारा विचार पुन्हा पुन्हा असायला पाहिजे. आपण चांगलंच होणार हा विचार करत नाही, अरे वाईटच होईल ह्या विचारातून पाहत असतो, काहीतरी वाईटच घडणार असा विचार आपण करत असतो. आणि त्या विचारातून आपल्या जीवनामध्ये अंतर्मन त्याचप्रमाणे स्थिती परिस्थिती आणून देते हे आपल्या लक्षात येत नाही. काळोखातून जाताना बघा माणसं घाबरतात. का घाबरतात? काहीतरी वाईट घडणार ह्यासाठी घाबरतात. दिसत नाही समोर ना, काळोखात काही दिसत नाही, मग विचार अरे बापरे साप तर येणार नाही, म्हणजे जंगलातून जात असेल तर किंवा कुठेतरी जंगली शॉपत तर येणार नाही, म्हणजे इथे आधीच नकारात्मक विचार असतो. जर तुम्हाला जायचंय जंगलात आणि तुमच्या हातात दुसरं काही नाहीये तर तुम्हाला जायला पाहिजे एवढंच आहे की तुम्ही काठी घ्या किंवा एखाद्या टॉर्च घ्या की काळोखात तुम्हाला बघत बघत जायला पाहिजे एवढंच. पण चांगलंच होणार आहे ह्या अंगाने विचार करून जायला पाहिजे हे कळत नाही. पण आता बघा जंगलामधली बरीच माणसं फिरणारी असतात का गावागावातून जाऊन गावात आतल्या बाजूला जंगल जाणारी, ज्यांना सवय आहे, रोजचा रस्ता माहिती आहे, त्यांना कसली भीतीच नसते आणि त्यामुळे ते व्यवस्थित जाताना येतात. पण आपल्यासारखा मुंबईतला माणूस जर गेला तर घाबरतो, अरे बापरे असं कसं होईल तसं कसं होईल, हाच विचार अडकतात आणि अनिष्ट चिंतनाकडे आपण वळतो. म्हणून सगळ्यात दुःखी होण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे अनिष्ट चिंतन करण्याची सवय आहे हे आपल्या लक्षात येत नाही. लक्षात तिथे अनिष्ट चिंतनाच्या ऐवजी चांगलंच होणार ह्या सकारात्मक विचारातून आपण जेव्हा प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करायला लागतो तेव्हा आपोआप जीवनामध्ये चांगलं चांगलं घडायला लागतं. हे मनाचं शास्त्र आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. लक्षात घ्या, ते बहिर्मन आणि अंतर्मनाचं शास्त्र आहे, उगीच कल्पनेचा खेळ नाही. म्हणून आपण बहिर्मनातून जो पुन्हा 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 विचार करत असतो आणि त्या विचाराला अंतर्मनाची ज्या वेळेला साथ मिळते तर तो विचार प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये आकाराला येतो. आता ह्या अंगाने डॉक्टर मर्फींच्या पुस्तकात त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, अनेक, की तिथे फक्त बहिर्मनातून आपण चांगला कसा विचार केला पाहिजे आणि तो पुन्हा पुन्हा केला पाहिजे. पण ते करत असं पुन्हा पुन्हा तिथे श्रद्धेने तो करता आला पाहिजे की हे चांगलंच होणार, जो असा चांगला विचार करतोय ना आपण चांगलंच होणार. म्हणून ही श्रद्धा हवी आणि ह्या श्रद्धेने जे आपण करायला लागतो तेव्हा अंतर्मनाकडनं तसाच प्रतिसाद मिळत असतो. आणि अंतर्मनाकडनं जर प्रतिसाद मिळत असेल तर अंतर्मन एकदा त्याने तो जो विचार स्वीकारलेला आहे तो विचार जीवनात प्रगट होण्यासाठी आकाश पाताळ एक करतं असं हे मनाचं शास्त्र सांगणारे लोक सांगतात, कारण त्यांचा तो अनुभव आहे. म्हणून प्रत्येक वेळेला आनंदानेच जीवन जगायचं आहे की जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे. आणि आनंदाने जगण्यासाठी एक लक्षात ठेवायचं, प्रत्येकाला स्वतःला आनंदाने जगायचं आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच तिने या व्यक्तीला स्वतःला आनंदाने जीवन जगायचं हे स्वतःच्या लक्षात आलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आनंदासाठी आपण दुःखी होत म्हणजे दुसऱ्यांना मदत करता 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 आपण दुःखी होतो की आपल्याला त्रास होतोय, असं झालं तर काय होईल, त्याचा तो आनंद नसतो. इतरांना मदत करणं बरोबर, पण इतरांना मदत करताना
आपणही आनंदात असलं पाहिजे, त्याच्यातून आपण काही आपल्याकडे डोक्याला काही ताप होता कामा नये हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून पै महाराजांचं एक आहे की स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, स्वतः सुखी होऊन म्हणजे आपण स्वतः दुःखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं. बरीच मंडळीमध्ये झाले किती निस्वार्थपणाने त्यांनी केलं की स्वतःचं दुःख स्वतःकडे ओढावून घेतलं, पण दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. आदर्शवादाच्या हिशोबाने बघितलं ते बरोबर वाटतं, पण प्रत्येकाला आनंद हवा असतो. मग ते त्या व्यक्तीने दुःखी का व्हावं, की त्यांनी दुःख का मागून घ्यावं, की स्वतःला का त्रासात टाकून घ्यावं. व्यक्तीने प्रत्येकाने आपणही सुखी झालं पाहिजे आणि इतरही सुखी झाले पाहिजेत, हाच सतत विचार असेल. स्वतः म्हणजे मी प्रथम सुखी होईन मग इतर सुखी होतील असा भाग नाही. म्हणजे आता जर भूक लागलेली आहे, सगळेजण जेवण वाढायला लागतात, एखादा व्यक्ती काय करते, पटकन जेवायला सुरुवात करते, मी आधी माझं पोट जाऊन दे बाकीच्यांचं. हा विचार तसा नव्हे. इथे आपल्याबरोबर सर्वांनी मिळून आपण जेवलं पाहिजे हा विचार येते की मलाही भूक लागली आणि सर्वांना भूक लागली, तर सर्वांबरोबर आपण एकत्रपणे जेवण केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण सगळ्यांनी आनंदात झाला पाहिजे. म्हणून ही जी प्रोसेस आहे, स्वतःही सुखी व्हायचंय आणि इतरांना सुखी व्हायचंय, ते इथे ही जी प्रोसेस आहे, इथे आपल्याकडे प्रत्येक क्षणोक्षणी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आपण ते पाहत नाही की तो विचारच करत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता धरा, कारण आपल्याकडे न कळत नकारात्मक विचार करण्याची सवय आहे, लहानपणापासून सवय आहे. अमुक एक गोष्ट असली की अगोदर आपल्याला त्याच्यातलं वाईट काय हाच विचार करतो, चांगलं काय ह्याचा विचार क्वचित, की सगळं काही चांगलंच आहे असा विचार करत नाही. कोणीतरी तुम्हाला अगदी चांगल्या गोष्टी आणून देत असेल तर मनात परत विचार, हा कशाला चांगल्या गोष्टी आणून देतोय मला, याचं का भलं त्या मनात काळबेर तर नाही ना, परत निगेटिव्ह. मग तुम्ही सावध राहा, कोणते व्यवहार करताना सावध राहा. सावध नाही राहिलं तर तिथे दुःख निर्माण होतं. कारण जगामध्ये आज आपण पाहतो गोड बोलून लोक फसवणारे आहेत, नाही असं नाही, परिस्थिती आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या अशा होत नाही का, तो आदर्शवाद आपण सांगत नाही. आपल्याला प्रॅक्टिकली आनंदाने जीवन जगायचं आहे आणि त्यासाठी आपण स्वतःही सुखी व्हायचंय. त्यासाठी आपण दुःखी होऊन दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी धावू नका. त्याच्यात आपण सारे आनंदाने जीवन जगूया हे होऊ शकत नाही. इतरांना सुख देता देता आपणही सुखाचा अनुभव घेत इतरांना सुख देता आलं पाहिजे. म्हणजे आपण स्वतः सुखी झालं पाहिजे, इतरही सुखी झाले पाहिजेत. या दोन्ही सायमल्टेनियस एकाच वेळेला घडणाऱ्या घटना आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे असं नाही की प्रथम हे की प्रथम ते, असं नाही. इतरांना सुख देण्याच्या प्रोसेसमध्ये हा देणारा सुख, म्हणजे आता इतरांना सुख देणं म्हणजे काय असतं, साधी गोष्ट विचार करा. आपण इतरांबद्दल चांगले विचार करतो, हे मनाने आपण सुखी होतो. इतरांबद्दल जेव्हा आपल्याला सद्भावना पाहतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं, आनंद वाटतो. आता परवाचीच गोष्ट होती, ते क्रिकेटमध्ये तो रेड्डी त्याने सेंचुरी मारली, अगदी नवीन आलेला मुलगा, आणि त्यामुळे त्याचे आई वडील इतके आनंदित झाले होते, ते तिथेच होते. म्हणजे वडील तर अगदी इतके गदगदून गेले, कारण त्यांनी खूप कष्ट घेतले होते मुलाने चांगला क्रिकेट खेळावं यासाठी प्रयत्न करा, आणि त्याच दिवशी त्यांना ते फळ मिळालं. इंटरनॅशनल लेवल आपल्या मुलाने पहिल्या सुरुवातीलाच 100 रन्स केले, खरोखर मोठं चांगलं कार्य झालं. ज्यावेळेला सुनील गावस्करांकडे ते गेले आणि सुनील गावस्करांबद्दल त्यांना इतका आदर होता, कारण सुनील गावस्कर एका वेळेचे महान क्रिकेटपटू होते, चांगले बॅट्समन होते, आणि त्यांच्यावर त्यांना इतका आदर होता की त्यांनी ते, आता त्यांची भाषा ते माझ्या मते आंध्रचे असले पाहिजेत, आणि त्यामुळे त्यांना ते हिंदी वगैरे तसं येत नव्हतं. ते त्यांच्या भाषेत मध्ये कोणतरी त्यांना ट्रान्सलेट करून सुनील गावस्कर, आणि सुनील गावस्कर असं करता करता ते सुनील गावस्कर एवढा आदर व्यक्त करत होते की आदर व्यक्त करता करता सुनील गावस्करांच्या अगदी पाया पडले. म्हणजे त्यांच्याची भावना जो आपण पाहतो, सद्भावना, आपण म्हणतो काय वेडेपणा, असं नाही. त्यांच्या मनामध्ये जी कृतज्ञतेची भावना होती की सुनील गावस्कर सारखा एवढा महान क्रिकेटपटूच्या समोर आपण आहोत, आणि त्याच्यासाठी तो, आणि हा स्वतःला क्रिकेटचं आवड असल्यामुळे मुलाला क्रिकेट खेळायला तो प्रोत्साहित करत होता, आणि त्यावेळेला तो इतका गदगदून सुनील गावस्कर कधी पाया पडावा, जसा एखादा गुरुला शिष्याने पाया पडावं तसं.
आपल्याला हे पाहून सुद्धा आनंद होतो का? कारण त्याच्या मनातली असलेली सद्भावना. लक्षात घ्या, सद्भावनेतून माणूस सुखी होतो. त्यांनी जी सद्भावना व्यक्त केली, त्यांच्याकडे अगदी गदगदून ते सद्भावना व्यक्त करत होते, ते पाहून की त्या रेड्डीची आई, ते असं हे जेव्हा पाहतो त्यावेळेला आपल्याला वाईट वाटत नाही, उलट आनंद होतो. का आनंद होतो? सद्भावनेमुळे. म्हणून आपल्या मनामध्ये सर्वांबद्दल सद्भावना असल्या पाहिजेत. आणि कुठेही चांगली गोष्ट घडत असेल तर आपल्याला खरोखर त्याचा अंतरातून, अंतःकरणातून आनंद झाला पाहिजे. अंतःकरण आनंद तो सांगता येत नाही, तो आतूनच स्फुरतो. त्यावेळेला डोळ्यातून पाणी पण येऊ शकतं आनंदाने. पण तो आनंद इतर ठिकाणी जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती सद्भावना आपल्याकडे जी प्रगट होते आणि त्याच्यामुळे आपल्याला एक समाधान निर्माण होतं. लक्षात घ्या, म्हणून सर्वांप्रती सद्भावना आपल्याकडे सतत असल्या पाहिजेत. हा सुखी होण्याचा मंत्र आहे. लक्षात ठेवा, सर्वांचं भलं व्हावं असं ज्या वेळेला संत सांगतात, सर्वांचं भलं व्हावं ही सद्भावना आहे. पण नुसतं सर्वांचं भलं व्हावं वरवर म्हटलं तर ती सद्भावना नसेल. अंतःकरणापासून प्रत्येकाला जर त्या व्यक्तीला वाटलं की सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सर्व सुखी व्हावेत, हे जेव्हा अंतःकरणापासून होतं ना, तेव्हा तिथे आपणही सुखी असतो. आणि ते सर्वांचं सर्व सुखी व्हावेत हा जो विचार असतो, ते सर्व सुख हा विचार, आपणही सुखाने तरी सुखी व्हावेत, ही जी भावना माणसाकडे येते आणि त्याच्यातूनच त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होतं. खूप करायला काहीच नसतं, खूप काही केलं पाहिजे असं नाही. ज्याला जसं ज्याची जशी परिस्थिती आहे, ज्याला इतरांना पैशाने मदत करता आली त्याने पैशाने मदत करावी. त्यावेळी भरपूर पैसे आहेत, मदत करावी. आता टाटा सारखे मोठी, रतन टाटाजी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने खूप मदत केली, त्यांच्याकडे पैसे भरपूर होते म्हणून पैशाने लोकांचं, समाजासाठी जे काय करायचं त्यांनी केलं. नुसता धंदा व्यवसाय केला नाही. मी स्वतः सुखी झाले होते. ते व्यवसाय भरपूर होता, पैसे भरपूर होते, सगळं. पण नाही स्वतःपुरती ठेवलं असं तर आज रतनजी टाटांचं नाव कोणी घेतलं नसतं. हा पैशावाला होता पण लोकांना काय उपयोग पडत नव्हता असं म्हटलं असतं. पण नाही, रतनजी टाटा म्हटलं की आपल्या मनामध्ये तो आदर व्यक्त होतो, कारण त्यांनी सद्भावनेतून जे कार्य केलेलं आहे त्याच्यातून आपल्याला आनंद होतो. म्हणून सद्भावनेतून पहा, जी मोठी म्हणून म्हटलं ना, ह्या सगळ्या गोष्टी की अब्दुल कलाम असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला आदर व्यक्त होतो. अरे, कारण त्यांचं जे जीवन त्यांनी जगलेले आहेत ते जीवन आपण पाहतो, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं सगळं सद्भावनेतूनच असायचं. कधी मी कोणतरी मोठा आहे असं त्यांच्याकडे कधी वागणूकच नव्हती. आणि त्यामुळे लोकांना उपयुक्त होण्यासाठी ही जी माणसं जीवन जगतात ती स्वतः सुखी होऊन इतरांना जगतात, हे महत्वाचं लक्षात. ते दुःखी होऊन जगत बसले नाहीत. टाटांकडे भरपूर होतं त्यामुळे ते सुखीच होते, आणि त्यामुळे इतरांना सुखी होण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने समाजासाठी खूप केलं. आणि त्यामुळे आजही रतनजी टाटा म्हटल्यानंतर एक महान व्यक्ती म्हणतो आपण, अब्दुल कलाम म्हटलं की एक महान व्यक्ती म्हणतो. ते फक्त मोठं म्हणायचं ह्या दृष्टीने कोण म्हणत, प्रत्येकाबद्दल त्याचा आदरच व्यक्त होतो. आज ज्या वेळेला आपण म्हणतो आपले पंतप्रधान चांगली व्यक्ती होती, वाजपेयी ही चांगली महान व्यक्ती म्हणतो आपण, की ज्यांनी समाजासाठी खूप काही केलेलं असतं. की इथे मनमोहन सिंगजी आता नुकतेच गेले, की त्यांनी भारतासाठी जे काही केलं, आज पेपर रकाने भरून येतात. पण ते जिवंत असताना कोण का नव्हतं बोलत आहे असा प्रश्न पडतो ना. का बोलत नाहीत? कारण त्यावेळेला आपण आता गेल्यानंतर ते तर ऐकायला नसतात, पण त्यांच्याबद्दल असलेली सद्भावना आपण त्यांच्या त्या जाण्यामुळे व्यक्त होते. पण ते असतानाच ते केलं असतं किती छान झालं असतं. म्हणून सद्भावना आपल्याकडे सतत व्यक्त करता आली पाहिजे, हे लक्षात घ्या. गेल्यानंतर लोक सगळे सद्भावना व्यक्त करतात, पण खरोखर अशी मोठ्या व्यक्तींबद्दल चांगल्या गोष्टी समाजामध्ये, पेपरमध्ये यायला पाहिजे. काहीतरी कुठलं ना कुठं छोटस निमित्त करून लोकांना त्याचं मार्गदर्शन होतं की ह्या व्यक्ती कशा जीवन जगला. तर हा झाला भूतकाळ, पण त्या भूतकाळाच्या अंगाने आपण याचा काही सद्भावना समजून घेऊ शकू. त्या सद्भावनाच्या अंगाने आपण आनंदाने जीवन जगू शकतो. बघा, लक्षात घ्या की कोणतीही गोष्ट ही सद्भावनेतून व्हावी, हा विचार करा. की सद्भावनेतून जेव्हा आपण हा विचार करायला लागतो तेव्हाच आपल्याला एक शांती, सुख, समाधान प्राप्त होत असतं. ज्या क्षणी आपण दुर्भावनेतून जीवन जगतो
तिथेच दुःखाची सुरुवात असते. म्हणून सद्भावना सतत आपल्याकडे असली पाहिजे. त्यासाठी सद्भावनेतून राहण्यासाठी समता हवी, समत्वाने पाहण्याची वृत्ती असायला पाहिजे, समोरच्याचा आदर करण्याची वृत्ती पाहिजे. आदर करण्याची वृत्ती नसते माणसाला, क्वचित एखादा आदर व्यक्त, सगळ्यांना आदर कसला व्यक्त करायचा अशीच एक भावना असते. प्रत्येकाबद्दल आदर व्यक्त करता पाहिजे किंवा तिथे सामंजस्य वृत्ती असली पाहिजे, सहिष्णुता असली पाहिजे. या सगळ्या गोष्टीतूनच सद्भावना निर्माण होतात. आपोआप मी सगळ्यांचं चांगलं व्हावं नुसत्याची सद्भावना होत नाही. अंतरातून येण्यासाठी लोकांनी ज्या ज्या गोष्टी चांगल्या चांगल्या केलेल्या आहेत याचं जर आपण चिंतन करायला लागलो तर त्यातून सद्भावना निर्माण होते. आणि सद्भावनेतून ती व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये आदरच निर्माण होतो. आणि तो जितका आदर व्यक्त होतो तितका आपल्या मनाला आनंद होतो. शेवटी बघा कसं आहे, कोणाही बद्दल तुम्ही चांगले जेव्हा विचार करायला लागतात तेव्हा तुम्ही आनंदी असता, आणि कोणाही व्यक्तीबद्दल जे तुम्ही वाईट विचार करायला लागता तेव्हा तुम्ही दुःखी असता. हे साधं जीवनाचं गणित आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर काही घडलं कामावर, ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये, तर ती व्यक्ती काय करते, ते दुसऱ्यांना दोष देत बसते. इथे दुसऱ्यांना दोष देऊन काय होतं, दुर्भावना निर्माण होतात, दुःख निर्माण होतं आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. मग जर अशा वेळेला काय करावं लागतं, अशा वेळेला आपल्याला चांगल्या विचारांची सतत, नुसतं एक वेळ नाही, पुन्हा पुन्हा चांगले विचार, असे चांगले विचार करायचे म्हणजे सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं हे मनापासून म्हणत राहा. परमेश्वराकडे मुद्दामून सतत ती प्रार्थनाच म्हणत राहा की अरे सर्वांचं भलं होऊन दे देवा, सर्वांचं कल्याण होऊन दे, सर्वांना सुख शांती मिळू दे, सर्वांची भरभराट होऊन दे. जे चांगल्या सद्भावना आहेत या सगळ्या, आणि ह्या सद्भावनेतून माणूस सुखी होतो. हे पहिलं, पण अंतःकरणापासून आली पाहिजे सद्भावना. सद्भावना ही अंतःकरणातून, वरवर बोलण्यापुरती सद्भावना नव्हे. लक्षात ठेवा की सद्भावनेतून लोक मदत करतात त्या काळाला खरं भाग असतो. आता कसं आहे बघा, लाडकी बहीण हे नियोजन आहे, आपण म्हणते सद्भावनेतून केलंय का? नाही, इलेक्शनवर डोळा ठेवून केलं ना, आणि निवडून पण आले. चांगली गोष्ट केली म्हणून निवडून पण आले समजा. पण सगळं आपल्या ज्या राज्याचं जे अर्थ सगळं बॅलन्सिंग आहे, अर्थाच्या म्हणजे इकॉनॉमीच्या हिशोबाने जे आपण म्हणतो, तर इकॉनॉमी गडबडली आहे. तिथे मोठी तूट निर्माण व्हायला की एवढ्या सगळ्यांना हे जर मदत करायला लागले तर बाकीच्या ठिकाणी हा पैसा द्यायचं, कुठे कार्य करायचं ते तिथे अडकायला लागलं. आणि मग ही सद्भावनेतून केलं की दुर्भावनेतून केलं असा प्रश्न पडतो. लक्षात घ्या. आणि मग ते राडगाडं जर चांगला राज्याचं चालायला हवं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन कसं केलं पाहिजे हे बघायला. देऊ नये असं काहीच नाही, तुमच्याकडे भरपूर पैसे तर द्यावेत, पण एकाच्या तोंडचा घास काढून दुसऱ्याला द्यायचा जर प्रकार असेल तर ती सद्भावना नाही. कळलं ना? इथे म्हणजे ज्यांना मदत मिळते खुश आहेत, म्हणजे अरे आम्हाला मदत मिळते, जाऊ बाकीच्यांचं आपल्याला काय करायचं आहे, ही पण दुर्भावना झाली. म्हणून आपणही सुखी व्हायला पाहिजे आणि इतरही सुखी व्हावे, हे तत्व आपल्याला सतत लक्षात ठेवलं पाहिजे. सद्भावनेमध्ये आपणही सुखी, म्हणजे आपल्याबद्दलही आपल्या मनामध्ये दुर्भावना असता कामा नाहीत, आणि इतरही सुखी व्हावेत ह्याबद्दल सद्भावना असल्या पाहिजेत. आणि इथे प्रत्येक वेळेला आपण आनंदात राहण्यासाठी शहाणपण सतत समजला योग्य का आणि अयोग्य पाय. प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला जर कळायला लागलं तर आपण आनंदाने जीवन जगू शकतो. आणि सर्वनी असंच आनंदाने जगावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.